आपले पहिले वक्ते आहेत भरत शेळके सर. आपले शेळके सर अतिशय महत्वाच्या आणि जबाबदारीच्या पदावरती काम करत असताना देखील त्यांनी समाजाची कधी नाळ तोडली नाही आणि सर्व्हिसमध्ये पोलीस या सर्व्हिस मध्ये असताना देखील त्यांनी त्यावेळेला बौद्ध परिषदा वगैरे घेऊन त्यांचं आयोजन करून त्यांनी ती समाजाच्या प्रती आपली आस्था दाखवून दिलेली आहे. तर अण्णांनी आपले मुद्दे थोडक्यात मांडावे अशी मी विनंती करतो. थोडक्यात का मला सविस्तर ते मगाशी बोलले बोलणारच नाही. सर्वांना मंचावरील सर्व आणि समोर बसलेले सर्व मान्यवरांना माझा सविनय जय भीम. विश्वातील सर्व महामानवांना ज्यांनी सजीव मानवांना गुलाममुक्त दुःखमुक्त आणि शोषणमुक्त केलं त्यांनाही त्रिवार अभिवादन करतो. नेहमीच्या पद्धतीनं सर्वांची पर्यंत माफी मागतोय की पहिल्यापासूनच सवय लागली मला त्यात माझी दुरुस्त कधी होती मला माहित नाही. अभ्यास न करता उभा राहणे प्रॅक्टिकल आहे. तसं म्हटलं तर माझ्या आयुष्यामध्ये धर्मप्रसारानंच माझ्या आयुष्याची सुरुवात झाली म्हणावं लागेल. बालपणी आम्ही ग्रामीण भागामध्येच राहायचो, ग्रामीण भागामध्ये करायचो. आता जे सुनीलला जे प्रश्न आहेत ते प्रश्न आम्हालाही त्या काळामध्ये असायचे. जरी ग्रामीण भागात आम्ही माझं शिक्षण झालं असलं, ग्रामीण भागात आम्ही जरी असलो तरी आमच्यावरती त्या काळामध्ये आंबेडकर चळवळीत त्या काळामध्ये दखल घेण्यासारखी जे वक्ते होते, दखल घेण्यासारखी जे नेते होते, दखल घेण्यासारखी जी माणसं होती त्यामध्ये प्रथमच त्यांचा उल्लेख करेन. मला वाटतं त्यांना आपण आदरांजली वाहिली असते तर बरं झालं असतं. आदरणीय राजा ढाले असते आणि त्याचबरोबर मग आदरणीय गौतमपुत्र कांबळे सर, अरुण कांबळे सर, आदरणीय प्रकाश आंबेडकर, बाळासाहेब आंबेडकर आणि साहित्य क्षेत्रामध्ये वामनदादा सारखी माणसं अशी माझ्या जीवनावरती प्रभाव टाकून गेली. आणि आताही बोकांडी बसलेत म्हणावं लागेल. असं चालतंय बोट चढते तिथं. हे आदराचं बोट आहे, ते बसू देत नाही. म्हणून पोलीस खात्यामध्ये 38 वर्ष संघर्षाची नोकरी केली. किती आवाज मिळाली काय मिळालं माझं सगळ्याला माहिती आहे. भरपूर आवाज मिळाले. भारतातलं कुठलं शिल्लक असेल मला माहित नाही, राष्ट्रपती पदकापर्यंत सगळे आवाज मिळाले. तरीही रिटायर झाल्यानंतर संध्याकाळी सही करून सरेंडर झालो. आदरणीय गौतमपुत्र सरांच्या सोबत सेक्युलर मुवमेंट मध्ये. हे माझ्या आयुष्यातलं सगळ्यात मोठं आव्हान. अंगावर काटा येत होते. मी पोलीस खात्यात आंबोलीला भयानक वास्तव्य जे होतं ते करत करतच मी यांच्या सानिध्यात ओळख होतोच. त्याच वेळेला नेहमी बोलत असतो मी की युनिफॉर्म वरती धम्म परिषदा घेणारा मला वाटतं मी पहिलाच असेल. आणि त्या धम्म परिषदेला आवर्जून आदरणीय गौतमपुत्र कांबळे सर असतील काय, वामनदादा पवार असतील काय, आदरणीय राजा ढाले असतील काय, ते निश्चितपणे येऊन भेट द्यायचे. निश्चितपणे ती धम्म परिषद यशस्वी करायची. तेव्हापासून पडलेला प्रश्न तो सरांच्याकडेच आता मिळतो. म्हणजे आजच्या घडीला कुठल्याही जातीचा उल्लेख करणारा नाही. कारण मी सध्या भाषणामध्ये 2च वर्ग ठेवलेले आहेत, एक बौद्ध आणि एक अबौद्ध. बौद्ध आणि अबौद्ध करताना मुळात मला बाबासाहेब पण विसरता येत नाहीत. बाबासाहेबांना पडलेला या देशातला
जगाला वेळ लावलेला प्रश्न आहे. जगानेही त्याच्यामध्ये खूप मोठी दखल घेतली. तो पहिला बाबासाहेबांचा मुद्दा जो होता, त्याने बाबासाहेबांच्या समोर पडलेले 2 प्रश्न होते. ते प्रश्न घेऊन बाबासाहेब ज्या दिवसापासून त्यांनी त्या समाजाच्या चळवळीसाठी वाहून घ्यायला सुरुवात केली असेल त्या दिवसापासून ते शेवटच्या महापरिनिर्वाणाच्या दिनाच्या क्षणापर्यंत त्यांना पडलेले प्रश्नाचे 2च घटक आहेत. एक या देशातली जात व्यवस्था आणि त्याच्यापेक्षा जटिल अशी अस्पृश्यता. 2 भयानकच प्रश्न त्यांनी शेवटपर्यंत चिटकून ठेवले. त्याच्यामध्ये हे घडलेलं आहे धम्मक्रांती. आणि सगळं त्यांचं पूर्ण आयुष्य तुम्ही काय जर केलं तर हे 2 प्रश्न त्यांच्या हातून कधीच कुठे इकडे तिकडे गेले नाही. कुठलाही विषय येऊ द्या, कुठलाही विषय त्यांच्याकडे असू द्या, राजकीय असू द्या, सामाजिक असू द्या, आर्थिक असू द्या, त्यांच्यासमोर हे 2च प्रश्न होते की याच्यातून मला सामाजिक समानताच प्रस्थापित करायची आहे. तर सामाजिक समानता प्रस्थापित करण्यासाठी जे काही निवडायचं असेल तिथं त्यांच्या समोर हे निश्चितपणे 2 डोळे समोर असत होते, जात व्यवस्था आणि अस्पृश्यता. तिथूनच धम्मक्रांतीची खरी सुरुवात झालेली आहे. आणि मग हे सगळे प्रभाव टाकणारी माणसं माझ्या ज्यावेळेला आयुष्यात होती त्यावेळेला मी बालपणापासून ग्रामीण भागामध्ये भजन म्हणणाऱ्या लोकांच्या सोबत ग्रामीण भागात खेड्यापाड्यात मी 5वी-6वी पासून फिरत राहिलो. आणि गावागावामध्ये जसा आत्ताही प्रयोग करतो ते गरजेचा म्हणून करतो प्रयोग, त्याचे उदाहरण मी तुम्हाला पुढे देतो. तोच प्रयोग मी सतत करत राहिलो की मी पाली भाषेमध्ये कधीही त्रिशरण पंचमी म्हणू दिलं नाही. पण पाली भाषेतलं त्रिशरण पंचमी म्हणण्यामध्ये आज कुठल्याही त्या उपासकाला सुद्धा त्याचा अर्थ सांगता येत नाही की आजही आपण कुठल्या तर ब्राह्मण पुरोहिताच्या समोर उभा राहिलेलो आहे, तो काय तर म्हणतोय ना आपण काय तर त्याच्यासोबत म्हणायचं आहे किंवा ते दुमान ऐकायचं आहे, डोळे झाकायचे आहेत आणि हात जोडायचे आहेत, याशिवाय दुसरं काहीही त्याच्यातलं घेत नाही. इवन तो धम्म उपासक सुद्धा इकडं त्रिशरण बनशील ही प्रतिज्ञा घेतो आणि रात्री तो शेवटचं वाक्य सुरामेरेच्या ठिकाणी जाऊन बसतो. परवाचाच नियम असाच आहे. सर्व अबौद्ध लोक सगळे एकत्र होते. अबौद्ध लोक, उच्च वर्णीयातले उच्च वर्णीय सगळेच अबौद्ध लोक एकत्र होते. त्यावेळी त्यांना मी म्हटलं की आपण आता एक 2-3 मुखाना शब्द प्रयोग करूया आणि प्रतिज्ञा घेऊया. मी या जगातल्या बुद्धिवान माणसाला शरण जातो. मी आयुष्यात नीतीनं वागणार आहे, नीतिमत्तेनं वागणार आहे, त्या नीतिमत्तेच्या धम्माला शरण जातो. आणि सगळे एकत्र येऊन आमच्या व्यवस्थित एकत्र येऊन आमची जोपर्यंत शक्ती ताकद एकत्र होत नाही, संघनीती तयार होत नाही, नीतिमान वागण्याला बळ येत नाही, त्याच्यासाठी मी संघाला शरण जातो. आणि मग म्हणा मी दारू पिणार नाही, मी चोरी करणार नाही. आणि मग शेवटी त्यांना सांगितलं ही आम्ही जे बुद्धम शरणम गच्छामि म्हणतो ती पाली भाषेतली प्रतिज्ञा आहे. सगळे आश्चर्यचकित होते, सगळेच अबौद्ध आश्चर्यचकित होते. आणि आपले सगळे जे स्वतःला सो कॉल्ड बुद्धिस्ट म्हणतात ते खाली मागान घालून त्यांच्या घरातली देवारं शेक करत होते. खाली मान घालून त्यांच्या घरातले देवारे चेक करत होते. वस्तुस्थिती सुनीलची आहे. सुनील पंचशील अभियानाच्या नावाखाली सेक्लोमोनचे विंग घेऊन फिरतोय. फार मोठे प्रश्न निर्माण करतात तिथे. ही चमत्कारिक प्रसंग आहेत कधी कधीचे. मी बालपणी ज्यावेळेस सांगतो आम्ही धम्मामध्ये आम्हाला आमचे विक्रम बुवा म्हणून एक कवी होते, त्यांची गीतं असायची. ते खूप कमी गीतं, प्रभाव टाकायची गीतं. ती गीतं पहिल्यांदा म्हणायचो, लोकांचं मन जिंकायचो आणि मग आम्ही हे सांगत राहायचो. आणि लग्न लावायला गेल्यानंतर आम्ही गावात निरोप द्यायचो. लहान लहान मुलं होतो आम्ही, एक 10-12 मुलांचा ग्रुप होता. लहान लहान मुलं होतो आम्ही, गावागावामध्ये जाऊन निरोप द्यायचो की तुमच्या लग्नाला आम्हाला जर बोलवत आहे लग्न लावायला तर आमची अट आहे गावच्या सरपंचाला पाटलाला तुम्ही बोलवायचं लग्न. गावच्या सरपंचाला पाटला एका गावात अशी झाली परिस्थिती, पूर्वीची लग्न लावायची त्यावेळेला ते त्रिकोणी असं काहीतरी बनवायचे, नवरा बसायचे, त्याच्यावरती हे ठेवायचे काय तर ते मांडोळे बिंडोळे म्हटलं.
आणि सरपंच एक गावात तर त्यांनी सरपंच पाटलावर तसं उदाहरण घेतलं त्रिकोणच बसायला सरपंच पाटील येणार आहेत म्हणून. आम्ही तिथं क्रांतिकारक काय निर्णय घ्यायचा तो घेतला आणि त्यांना आम्ही सांगितलं की अशा पद्धतीने आम्ही आमचं त्यावेळेला असं म्हणणं होतं, म्हणजे क्रांतिकारक असं सांगायचं म्हटलं तर एक त्यावेळेला आमचं म्हणणंच असं होतं, आम्ही त्रिशरण पंचशील म्हणतोय ही प्रतिज्ञा आहे आणि आपल्या लोकांना सगळं सांगत होतो ही प्रतिज्ञा म्हणतच तुम्ही जो पूर्वी अबौद्ध होता तो बौद्ध होणार आहात. कारण मला सर करेक्ट करतील किंवा आपणही करेक्ट करा, बौद्ध होण्यासाठी काय लागतं मला माहित नाही, पण जर त्यांनी प्रतिज्ञा घेतली त्याच्यासोबत 22 प्रतिज्ञा घ्यायला असे अट आहे तेही मला मान्य आहे. त्याच्यामध्ये पण काय बदल आहेत, काय लोकांचे विचार वेगवेगळे आहेत म्हणजे तेही मला मान्य आहेत. हे जर दोन गोष्टी जर केल्या तर निश्चितपणे ती धम्म प्रक्रिया झाली ना, धर्मांतर प्रक्रिया झाली. हे आम्ही असं करत करत गेलो. आता प्रश्न तोच आहे की 14 ऑक्टोबर 1956 धम्म स्वीकारला बाबासाहेबांनी. म्हणतात आता ते 1935 ला जरी ती घोषणा केली असली एवढ्याला, तिथपासून त्यांनी प्रक्रिया जी केली ती काय 20, 25, 26 वर्षाची 22 वर्षाची असेल ती प्रतिज्ञा, ती प्रक्रिया त्यांची चालली असेल. त्याच्यापूर्वी बालपणापासून त्यांनी केळुसकर गुरुजींनी पुस्तक दिलं तिथपासून पण होतं असं काही जणांचे अनुमान आहेत. मान्य, मी काय त्या अनुमानामध्ये जात नाही, पण जेव्हापासून जे काय बाबासाहेबांचं आहे ते एकट्या बाबासाहेबांनी 56 पर्यंत मला वाटतं ते स्वतःच ठेवलं, त्यांच्याकडे स्वतःच अभ्यास केला, स्वतःच ठेवलं. कधी कोणाला तर बोलून मी आता अशा पद्धतीने धम्म घेणार आहे, ह्याचा तो अभ्यास कर, हे पुस्तक तो वाच, ते पुस्तक वाच, मला तो तिथे त्या दिवशी उपयोगी पडेल, असं काही कुठे केल्याचं मला काही नोंद बघायला मिळत नाही. आता इथे एक वेगळ्या पद्धतीचं मानतोय सेक्युलरच्या विचारधारेत ते बसेल असं मला वाटत नाही. निर्मिती करणारे, धम्म निर्मिती करणारे बुद्ध, ज्यांना धम्माचं ज्ञान झालं किंवा आकलन झालं त्यावेळेला त्यांनी जे काय आहे ते सांगण्यासाठी पहिल्यांदा ते प्रत्येक ठिकाणी ते ब्राह्मणच आहे शब्दप्रयोग, तोही मला थोडासा खटकतोच. लिखाणाने लोकांनी केला आहे का त्या बुद्धांनी तो केला मला माहित नाही, सांगितला तो. पण प्रत्येक ठिकाणी शब्द तोच येतो की या ठिकाणी 5 ब्राह्मणाला दीक्षा दिली, त्या ठिकाणी 20 ब्राह्मणाला दीक्षा दिली. ब्राह्मणाशिवाय दुसरा कोणाचा शब्द प्रयोगच येत नाही, तो मला खटकतो नेहमीच. जे अबौद्ध आहे त्याला बौद्ध बुद्धाने केलं. ज्ञानप्राप्ती झाल्यानंतर कुठेही थांबले नाहीत, सतत चालत राहिले आणि उघड्या डोळ्यांनी पोटामध्ये अन्न असल्यानंतर खेडोळ भाषेप्रमाणे त्या अन्न प्रक्रियाच्या करून निर्माण झालेल्या रक्तावरून बुद्धीला तेज प्राप्त होतं आणि त्यानंतर ज्ञानप्राप्ती व्हायला सुरुवात होते. हे साधं साधं उदाहरण त्यांनी घेतलं. उपाशी पोटी राहून धम्म प्राप्ती होत नाही असं म्हटलं आणि त्यांनी घेऊन मी परत लगेच थोडक्यात घेतो. म्हणजे बुद्धांना त्या धम्माची प्राप्ती झाली, ज्ञानप्राप्ती झाली आणि त्यांनी सांगण्यासाठी फिरले सगळीकडे. जर बुद्धांना त्यावेळेला वाटलं असतं मी राजपुत्र आहे, मी परत आता मला ज्ञानप्राप्ती झालेली आहे, मी परत माझ्या घरी जातो आणि माझ्या वडिलांना सांगतो की आता इथून पुढे मला राजाश्रय म्हणून राहायचं आहे किंवा मला राजपुत्र म्हणून राहायचं आहे, मला राज्य तुम्ही द्या, आणि ते जर जाऊन त्या सिंहासनावरती बसले असते त्यांना निश्चितपणे मिळालं असतं, ते राजपुत्र झाले असते. मग त्यांनी कुठली तर 2 टोक वापरली असती. त्यांचं मूळ स्वभाव तो नव्हताच तलवारीचं टोक, पण त्यांनी जे काही कुठलंही टोक जर वापरलं असतं आणि त्या टोकाने त्यांनी जर सांगितलं असतं की माझ्या राज्यामध्ये जे जे नागरिक राहत आहेत ते सर्व नागरिक किंवा माझ्या राज्याला समर्थन करणारे आजूबाजूच्या सगळ्या नगरीतले राजाचे जे काही लोक तिथे राहतात त्या नगरीतले लोक हे सगळे आजपासून बौद्ध होतील. असं झालं का? नाही झालं.
त्याच्यामध्ये ते सांगितलेलंच आहे की ते पहिल्यांदा जे आहे ते तत्वज्ञान समजून घ्या, उमगून घ्या, समजलं तर स्वीकारा. सेम धम्मनीती तीच आहे. तसंच त्यानंतर काही काळानंतर तरी पण बुद्धांच्या काळामध्ये धम्म जगभर पसरल्यासारखा झाला आणि पसरलाय. कालांतरानंतर लोप पावला. लोप पावल्याची कारण मी घेत नाही. बाबासाहेबांनी त्याच्यानंतर बरेच काय त्याच्यावरती लिहिलेलं आहे. त्यानंतर सम्राट अशोकाच्या काळामध्ये परत ते आला. सम्राट अशोकांच्या काळामध्ये सम्राट अशोकांनी ज्यावेळेला ते युद्ध जिंकलं आणि त्यानंतर त्यांची एका बंतेजीच्या सोबत भेट झाली आणि त्यानंतर झालेलं त्यांचं संभाषण आणि त्यांचं झालेलं परिवर्तन आणि त्यातून मग त्यांनी ती स्वीकारलेला धम्म आणि मग स्वतः आणि मुलाबाळांच्या सह त्यांनी जगभर पसरवलेला धम्म. त्यांनाही तसंच करता येऊ शकलं असतं तर जगत सम्राट राहिले होते, जग जिंकलेलं होतं, सम्राटपदी मिळाली होती. त्यांनाही तसं करता आलं असतं की तलवारच्या टोकावर नाही तर कमीत कमी आदेश सुद्धा काढू शकले असते. धर्मनीतीमध्ये ते बसत नाही, त्यांनी ते केलं. सेम तसंच बाबासाहेबांनी. पण बाबासाहेबांनी जे केलं त्यावेळेला त्यांनी काय फक्त घोषणा केलेली होती आणि त्या घोषणा करताना बाबासाहेबांनी त्यांच्या आयुष्यभरामध्ये जे जनतेच्या मध्ये जाऊन जाऊन जे काही आपल्याबद्दल जे कार्य केलं होतं त्यांच्या आयुष्यामधले जे दोन मुद्दे मी पहिल्यांदा सांगत होतो ते जे ठरलेले होते, या भारतातली जात व्यवस्था आणि अस्पृश्यता हा प्रत्येक मार्गामध्ये असलेला त्यांचा जो अडथळा होता आणि तो अडथळा म्हणजे सामाजिक समता प्रस्थापित जर करायचीच असेल तर मला वाटतं त्यांच्या क्षणाक्षणामध्ये डोळ्याच्या समोर आणि आचरणात सुद्धा बुद्ध होता. आणि म्हणूनच त्यांनी तिसरी धम्मक्रांती जी आपली झाली 14 ऑक्टोबर 1956 त्या दिवशी मात्र वेगळा आहे. परत कालावधी जो हवा होता तो मिळाला नाही, आपला दुर्दैव आपला तो आहे. त्यांचं महापरिनिर्वाण झालं 2 महिन्यामध्ये. पण त्या दिवशी अगोदर लोक काही काळाच अगोदर बाबासाहेबांनी डिक्लेअर केलं की आपल्याला बौद्ध धर्मात धर्मांतर करायचं आहे. तत्पूर्वी मला वाटतं 54ला एक थोडीशी दिशा मिळाली होती. त्यांनी श्रीलंकेवरून मूर्ती आणलेली होती, ती देऊच्या मंदिरामध्ये प्रदान केलेली मूर्ती होती. त्या मूर्ती ठिकाणी आजही लोक बरेच जमतात, लाखो लोक जमतात त्या ठिकाणी. परंतु एक चमत्कारिक घटना अशी ती आहे की त्या ज्या दिवशी बाबासाहेब धम्म दीक्षा देणार आहे त्या दिवशी अगदीच अज्ञान असलेल्या लोकांच्या काही मोजक्याच लोकांना माहित होतं, परंतु लाखो लोक आले, लाखो लोक आले. बाबासाहेबांनी तिथं बुद्धम शरणम गच्छामि म्हटलं, लोकांनी बुद्धम शरणम गच्छामि म्हटलं. याला आपण कुठल्या अंगाने बघणार आहोत? तिकडे बुद्ध राजा होता, सम्राट अशोक राजा होता. बाबासाहेबांना याचं कुठलीच पार्श्वभूमी नाही. तर मी याच्याकडे अशा पद्धतीने बघतो की बाबासाहेबांनी या 2 व्यवस्थेसाठी, जात व्यवस्था आणि अस्पृश्य व्यवस्था, त्या व्यवस्थेसाठी जे काय आयुष्यभरासाठी काम केलं होतं त्यामुळे त्यांनी या भारतीयांच्या मनामध्ये आणि विश्वातल्या विज्ञान लोकांच्या मनामध्ये आणि आपल्या ह्या अस्पृश्य समाजाच्या मध्ये प्रचंड विश्वास निर्माण केलेला होता. हीच त्यांचं सगळ्यात मोठं धम्मनीतीचं कार्य होतं. त्यामुळे बाबासाहेबांच्या कडे कोणीही हेच काम असं प्रश्न सुद्धा विचारण्याची हिंमत झालेली नव्हती. एवढा त्यांनी प्रचंड विश्वास निर्माण केला होता, कारण त्यांना सामाजिक समता प्रस्थापित करण्यासाठी जे जे करायला लोकांना पाहिजे होतं त्यांनी पहिल्यांदा लोकांच्या मनावरती राज्य केलं विश्वासाचं. आणि आजही तो विश्वास प्रचंड पद्धतीने आपल्या लोकांच्या मनामध्ये आहे. खरी हीच धम्मक्रांती आहे. बाबासाहेबांचा विषय जर काढला तर कोणीही असो त्या ठिकाणी शरणच येतो. कुठल्याही विषयावरती आपले नेते कितीही काही बोलू द्या, कितीही विस्कटलेले असू द्या, हा जर बाबासाहेबांचा विषय आला का सगळे मात्र एकच येतात. हे बाबासाहेबांनी दिलं त्याचा काय याच्यामधून घेण्याचा काय,
म्हणजे मधल्या काळामध्ये आता आपल्याकडे ते मी तो विषय घ्यावा का न घ्यावा पण ते गोजर काय घेऊन जातो. मधुसर म्हणतात कधी कधी तुम्ही त्या विषयाला खूप येता, तिथं मला परत कारण असा आणावाचा लागतो कधीतरी. हे जे मार्क्सच्या घेऊन जाणाऱ्या लोकांच्या मनामध्ये बुद्ध की कार्ल मार्क्स, बुद्ध आणि कार्ल मार्क्स वगैरे वगैरे काय असेल ते असेल, तो त्यांचा विषय असेल. त्यांनी कधी धम्म क्रांतीची कुठली चळवळ केली का? कुठलीच चळवळ केलेली नाही, कारण त्यांना ती जमलीच नाही. कारण त्याचा प्रॉब्लेम असा आहे, मला असं वाटतंय, ज्या वेळेला रशियन क्रांती झाली, मग हा विषय झाला त्यांचा, सरांनी ते सांगितलं 1917च्या आसपासची रशियन क्रांती झाली. रशियन क्रांतीचा ज्या वेळेला अभ्यास सुरू व्हायला सुरुवात झाला ना, रशियन क्रांती कशासाठी झाली ती? रशियन क्रांती ही क्रांती झाली ती कामगाराचीच नव्हती, ती कामगाराची क्रांतीच नव्हती, ती क्रांती कम्युनिस्टांची होती क्रांती. आणि ती कम्युनिस्टांची क्रांती केली त्याचं कारण असं आहे की त्याच्यामुळं एक मुद्दाने दिलेलं जे तत्वज्ञान आहे तिथं समोर असं आलं होतं की बाबासाहेबांनी ते मांडलेलं आहे ठिकाणी. बाबासाहेब त्यात म्हणतात असं की ही उभारणी कशाच्या आधारे, तर पिळवणूक या शब्दाच्या आधारे उभारली. तर पिळवणूक होते म्हणून कामगारांना एकत्र करणं, मजुरांना एकत्र करणं, मजुरांचं राज्य प्रस्थापित करणं आणि त्यांची पिळवणूक थांबवणं असं आहे. बाबासाहेब म्हणतात पिळवणूक म्हणजेच दुःख आहे, आणि ते बुद्धाने 2500 वर्षापूर्वी सांगितलेलं आहे. पण ते जर पिळवणूक म्हणून दुःख आहे, ते 2500 वर्षापूर्वी बुद्धाने सांगितलेलं आहे, मग ती क्रांती कामगाराच्या क्रांतीच्या नावाखाली प्रोपगंडा करायची का कम्युनिस्टाच्या नावाखाली प्रोपगंडा करायची? यात माझा तोच प्रश्न तिथं आहे की यातून पर्याय म्हणून ज्यावेळेला धम्मक्रांतीचा विषय आला, ती खरी क्रांती त्यावेळेला जाणवून गेली की याच्यामध्ये सगळेच आहेत, मुळात ते दुःखाच्या वरती घाव घातलेला आहे. आणि दुःख हे अनेक अंगाचं दुःख आहे, ते फक्त मार्क्सवाद्यांचं दुःख असं आहे किंवा कम्युनिस्टांचं दुःख आहे असं नाही आहे, किंवा कामगाराचं दुःख आहे असं नाही आहे. मानवाच्या दुःखासाठी हात घातलेला हा बुद्ध आहे, त्यामुळे ती सर्वश्रेष्ठ क्रांती आहे. कारण परत आता तो सारखा जो प्रश्न निर्माण होत असतो की बुद्ध की कार्ल मार्क्स किंवा बुद्ध हे कार्ल मार्क्स, तिथं धम्मक्रांतीत ते कुठंच सहभागी होत नाही, त्याची मला खूप मोठी चीड निर्माण होते. आणि आपले लोक वाहत जातात त्याच्यामध्ये. आपला खरा मूळ कारण असं आहे, खरं मूळ आहे तिथं की जे बाबासाहेबांच्या पडलेला प्रश्न आहे, तो प्रश्न आपल्याला सोडवण्यासाठी काय करायला पाहिजे, तो अजूनही अनुत्तरित आहे. जात व्यवस्था अजूनही अनुत्तरित आहे. अस्पृश्यता, आता अस्पृश्यता याच्याबद्दल थोडंसं काहीतरी क्रांती होत चाललेली आहे, आपण आता थोडंसं त्याच्यापासून पुढे झालोय. परंतु या प्रश्नाच्या जर तुम्हाला करायचं असेल तर निश्चितपणे तुम्हाला धम्मक्रांतीमध्ये सहभागी व्हावं लागेल. ही काळ्या दगडाची रेग आहे. म्हणून मला असं वाटतं की त्यांनी हा मार्ग निश्चितपणे तिथं बंद करावा आणि या मार्गाने यावं असं त्याचं हे आहे. बाकी आता आम्ही धम्म ह्याच्याबद्दल फक्त मी पुढं प्रॅक्टिकल बेसवरती आम्ही सांगत बसतो आत्ताच्या घडीला. त्यावेळेला आम्ही त्रिशरणपंचीच्या प्रतिज्ञेच्या नावाखाली जे सुरू केलं आणि म्हणजे ते पुन्हा पुन्हा आम्हाला प्रभाव होत गेला. मध्यंतरीच्या काळामध्ये अबौद्धांच्या मध्ये, उच्चवर्णीयांच्या मध्ये धर्मांतर झाली, इंडिव्हिज्युअल धर्मांतर झाली, वैयक्तिक धर्मांतर झाली. त्याच्यामध्ये अनेक धर्मांतरामध्ये गाजलेले धर्मांतर होतं रूपाबोधी मॅडमचं. रूपाबोधी कुलकर्णी मॅडमने धर्मांतर केलं. त्यांनी ज्यावेळेला धर्मांतर केलं त्यावेळेला ते वैयक्तिक धर्मांतर या नावाखाली गेलं, पण त्यांनी एका पुस्तकामध्ये ते डिक्लेअर केलं ते धर्मांतर माझं ते वैयक्तिक नव्हतं, ते सार्वजनिक होतं. आणि ती क्रांती त्यांना करायची होती, ती केली होती क्रांती. आणि त्या क्रांतीमध्ये तिनं एक ह्या ठिकाणी नवीन एक शब्द प्रयोग केलेला आहे त्यांच्या त्या रूपांतर नावाच्या पुस्तकामध्ये. त्याने असं म्हटलं की धम्म घेणे म्हणजे निधर्मी होणे. धम्म घेणे म्हणजे निधर्मी होणे. म्हणजे निश्चितपणे आपला तोच मार्ग सध्या सेक्युलरचा चालू आहे. आपण निधर्मी मार्गावरून चाललेलो आहोत. सेक्युलर निधर्मी म्हणून समजावून सांगतोय. धम्म तर आपल्या काळजातच आहे. तो कसा विवेकवादाने आपण पुढे घेऊन जायचा ते ठरवतच असतोय. त्यांनी त्या पुढं त्यांनी वाक्य असं केलंय की मी जी 42 वर्ष पिळवणूक होणाऱ्या लोकांची, दुःख होणाऱ्या लोकांची जी सेवा केली त्याच्यात माझं धम्म घेतल्यानंतर परिवर्तन झालं. एवढं मोठं आपल्या समोरची उदाहरणं दिसतात त्याच्यामध्ये. त्यात विठ्ठल शिंदे सारखा मनुष्य फार मोठा गायक होऊन गेला. शेवटी मृत्यू समयी सुद्धा त्यांनी आयुष्यभर तेच काम केलं. मृत्यू समयी सुद्धा त्यांनी
बुद्धाचं आणि भीमाचं गीत म्हणून त्यांनी निर्वाण घेतलं. ते भंडारी समाजाचे होते, कधी आयुष्यात कधी वाटलं त्यांच्या वारसाने सुद्धा ते उचललं. असे क्रांतिकारक दिवस काही काळ आपल्या समाजात होऊन गेले. आणि हे सगळं मिरवणूक करत असताना आताही आम्ही ज्यावेळेला फिरतो, पंचशील अभियानच्या नावाखाली सुनील फिरतात गावागावामध्ये. मी आता परत त्याच्यापेक्षा वेगळं बोलतोय. आता म्हणजे धर्मांतराच्या संदर्भात आपल्याला जर क्रांती करायची आहे तर ते धर्मांतर झालं 1956ला. सगळ्यात मोठा तोच प्रश्न आहे. 22 प्रतिज्ञा घेतात पण घरामध्ये देवारे असतात. 22 प्रतिज्ञा घेतात, यात्रा करतात, 22 प्रतिज्ञा घेतात आणि पूजा अर्चा करतात. आणि हे कोण करते? समाजात बौद्ध म्हणून वावरणारे लोक आहेत. मग याच्यातून मार्ग काय काढायचा असेल तर मग हे पंचशील अभियानच्या नावाखाली घराघरामध्ये जातात, बसतात वगैरे, सगळं काय करतात. हे सगळं होतं. त्यांची भांडणं बऱ्याच वेळा मला सांगितली. मी त्यांना एक पर्याय सांगितलं होता. बऱ्याच ठिकाणी भांडणं होतात. महिला सगळ्या भांडायला येतात, बसतात त्यावेळेला. मग मी यांना एक दुसरा मार्ग दिलाय. आता शेवटच्या घटकेला जेवढं सगळं भांडण झाल्यानंतर त्यांना असं सांगायचं की माझ्या बाबांनी त्यावेळेला 33 कोटी लोकसंख्या होती या भारतामधली. 36 करोड काय 40 करोड सांगायचे. आम्ही 36 कोटी नाही म्हणायचो. आम्ही 33 कोटी लोकसंख्या होती आणि 33 कोटी देव होते. तर त्यात काही वाढ होत नाही देवामध्ये, अजून पण 33 कोटी सांगते. 33 कोटी लोक होते, 33 कोटी देव होते. त्यांच्याशी बंडखोरी करून दुश्मनी घेतलेला माझा बाबा आहे. आणि तुमच्यात एवढी हिंमत कशी होते माझ्या बाबाला विरोध करण्याची? तुमच्यात एवढी हिंमत कशी होते माझ्या बाबाला विरोध करण्याची? हे वाक्य त्यांना वापरायला सांगल्यानंतर ते खडबडून जागे होतात. आम्ही कुठं बाबाचा विरोध केलाय? तुम्ही विरोध करत नाही म्हणजे काय? तुम्ही 100% बाबाचा विरोध करता. तुम्हाला एवढी हिंमत कुठून आली? तुम्हाला कोण हे शिकवते बाबाचा विरोध करा? मग तुम्ही का बाबाचा विरोध करता? अरे बाबा नाही, आम्ही कशाला बाबाचा कसा नाही विरोध करत नाही? तुम्ही प्रतिज्ञा घेता आम्ही देव पाळणार नाही, देव मानणार नाही. ही बाबासाहेबांनी दिली. त्यावेळेला बाबासाहेबांनी 33 कोटी देवाबरोबर दुश्मनी केली, 33 कोटी लोकांच्यावर दुश्मनी केली आणि तुम्हाला धर्मांतर करून माणसात आणलं आणि तुम्ही परत बाबासाहेबांना विरोध करता. एवढी हिंमत तुमच्यात कशी आली? विचार करतात आणि मग त्यांना शेवटी सांगावं लागतं तुमच्या घरात देव आहे म्हणजे तुम्ही बाबा करताय, तुम्हाला मी सोडणार नाही. तुम्हाला परिवर्तन तुमचं करायचं असेल तर तुम्ही सांगा. तुम्ही बाबासाहेबांना विरोध करता, झोपत नाहीत. त्यावेळेला त्यांना जाणीव होते की आपला बाबासाहेबांना विरोध हा चाललेला आहे, ह्याच्यातून आपण मुक्तता पाहिजे. म्हणून बऱ्याच वेळेला त्यांना ते समर्पित होतात, ते सरेंडर करतात. परत ह्यांना मी सांगितले की ते देवदेवताचे फोटो आहे असं त्यांना कधी बोलू नका. तो त्यांनी दिलेला कचरा आहे तो घेतला, आम्ही त्यांनी सोडून दिला. स्वखुशीने दिलेला कचरा म्हणा आणि त्या स्वखुशीने आम्ही तिकडं त्याला समर्पित केला किंवा विसर्जित केला असं म्हणा. आणि त्यानुसार आपण धम्मक्रांती करत राहिलेलो आहे. वेगवेगळे प्रश्न आहेत. दुर्दैव एवढंच आहे, हे जे करतोय ते सगळे म्हणत असलेले पूर्वाश्रमीचे बौद्ध आहेत. अबौद्धांच्या पर्यंत कधी जायचं आहे? आणि अबौद्धांच्या पर्यंत जाण्यासाठी म्हणून आम्ही एक मार्ग निवडलेला आहे. त्याच्यात आम्ही वेगवेगळ्या पद्धतीनं आता कार्य करतोय. म्हणजे ते कार्य अशा पद्धतीने करतोय की त्या विभागात गेल्यानंतर आपण माझी तर आता सध्या पद्धत अशी आहे, मी एक 400-500 बुद्ध आणि धम्माचे पुस्तक आणून ठेवलेले असतात. अबौद्धांच्या घरचं लग्न असलं का मी त्यांना भेट वस्तू म्हणजे तिथं लग्नात जाऊन धम्म देऊन येतो. त्यांचा मृत्यूचा दिवस असेल तो काय 10वा विवाह काय साजरा करत असेल त्या दिवशी त्यांना जाऊन धम्म देऊन येतो. गेल्या 2 महिन्यापासून तुम्हाला वाटतं माझी 25-26 पुस्तकं अशी गेलीत की ती स्वतः मागायला आलीत मला धम्माचं पुस्तक पाहिजे. सगळे अबौद्ध आहेत आणि वयस्कर माणसं सुद्धा आहेत. असे अबौद्ध आहेत की एक तर मी किस्सा काल मधु सरांना पण सांगितला की पूर्वी बलुतेदाराच्या पद्धतीने आम्हाला जो सेवा करणारा होता बलुतेदार मधला, तो पायाने चालायला येत नाही, चालत चालत रडत आला आणि माझ्याकडे आला. अण्णा मला एक बोलायचं आहे. काय? बोला. तर सगळे बाकीचे लोक बसले, तोंडाकडे बसले. ह्या कधी कोणाकडे काय मागत नाही, काय नाही. त्याने मला सांगितलं तुम्ही जे बोलता ना ते बाबासाहेबांनी तुम्हाला काहीतरी ते कुठला तर धर्म दिलाय, त्या धर्माचं पुस्तक मला पाहिजे म्हटलंय. आणि मी त्यांना ते पुस्तक दिलं
अगदी मी फक्त एकच बोलेन की ते मी तिथं सगळ्यांची सॉरी म्हणून अबोधन म्हणतात त्याची जात सांगतो. तो न्हावी समाजाचा मुलगा, वयस्कर झालेला मनुष्य, म्हणजे माझ्या आता ते माझ्यापेक्षा वयाने कमी आहे तो, पण तो फार वयस्कर, त्या आजारामुळे वयस्कर झालाय. तो घेऊन गेला आणि रोज तो त्याने त्याच्या भाषेतला शब्द मला वापरला की मी ते धम्माचं पुस्तक घेऊन जातोय, रोज त्या धम्माचं मी पारायण करतोय अण्णा, मुलांना बसून मी पारायण करतोय असं सांगितलं त्यांनी. जवळजवळ पुतळ्याचं हे झालं त्या दिवशी माझ्याकडे 10 लोकांनी स्वतःहून येऊन तिथं धम्माचं पुस्तक मागून घेऊन गेले आणि अनेकांनी त्याच्यातल्या जणांनी निरोप दिलेत मला. आता जेव्हा केव्हा तुम्ही सेक्युलर मुवमेंटच्या तर्फे, मात्र शब्दप्रयोग त्यांनी केलाय, सेक्युलर मुवमेंटच्या तर्फे तुम्ही ज्यावेळेला धर्मांतर कराल त्यावेळेला आमचं नाव यादीत राहू द्या, आम्ही त्याच्यात येतो. हे कृतीशील कार्यक्रम आपल्याला केले पाहिजे, त्यांना आपण तशा पद्धतीने करत राहूया. मी एवढंच बोलतो, मी काही जास्त बोलण्याचा प्रयत्न करत नाही. आणि कृतीशील जे काही चाललेलं आहे त्याच्यामध्ये जे जे करतायत त्यात मला सगळ्यात मोठा आधार, परत सांगतो, सगळ्यात मोठा आधार मला सेक्युलर मुवमेंटचा मिळालेला आहे. म्हणून सेक्युलर मुवमेंटबद्दल सगळ्यांनी अभ्यास वृत्तीने बघा सेक्युलर मुवमेंटकडे. तुम्ही व्याख्यानं सगळ्यांची ऐकता, किती जणांनी नोटिंग काढलीत मला माहीत नाही. तिथं आज तुम्ही ऐकायला आलेला नाही, आज तुम्ही अभ्यास करायला आलेला आहे. पुन्हा पुन्हा मनामध्ये प्रश्न निर्माण करू नका. सेक्युलर मुवमेंट काही अवघड नाही, भाषा अवघड आहे असं बऱ्याच जणांचं मत आहे. ती भाषा अवघड नाही, कृतीशील क्रिया फार सोपी आहे. ती कृतीशील क्रिया समजून घ्या आणि जे इथं बोललेत आपले जे लोक तेच गावात जाऊन सांगा. तेच प्रबोधन आहे आणि त्याच प्रबोधनातून तुम्ही निश्चितपणे धम्मक्रांती कराल, ती सेक्युलर मुवमेंटच्या माध्यमातून कराल अशी माझी आशा आहे आणि तीच करत